Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। गेवराई तालुका येथील तलवाडा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड आयोजित आणि प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद तलवाडा, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा तलवाडा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा तलवाडा या 3 शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले। या 3 शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन बारगजे सर व BP जाधव सर तसेच प्रमुख आयोजक सौभाग्यवती सीमा मनोज औस्तवाल, अध्यक्ष गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शेख जखेर PB जाधव, विशेष अतिथी म्हणून श्रीमान धनंजय सुलाके सर, मदन काळे सर, सांगळे सर, पांडुरंग रोकडे सर, पत्रकार सुरेश गांधले सर, शालेय व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, सन्माननीय विजय डोळसे सर, सन्माननीय अर्जुन बारगे सर, सन्माननीय नजीब सर, खेत्रे सर, पाठणकर सर, पवार सर, शेख सर, तातुर्डे मॅडम, खंडागळे सर, सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते। जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक PB जाधव सर, केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन बारगजे सर, सौभाग्यवती सीमा मनोज औस्तवाल, आदर्श शिक्षक सुलाखे नाना या सर्व प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। तर या कार्यक्रमाचं आयोजन कवरे सर, सतीश खंडागळे सर यांच्या प्रेरणेने करण्यात आलं। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवरे सर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन खंडागळे सर यांनी केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुरेश गांधले, बीड जिल्हा प्रतिनिधी यांनी केलं। माझे नाव सुरेश गांधले। तुम्ही आम्हाला इतकं दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आज माझे नाव सुरेश गांधले, तर मी नाही का एकच सांगणार आहे की तुम्ही दरवर्षी आम्हाला आशीष देवा हीच आमची प्रार्थना, आणि तुम्ही पुढे खूप खूप घडावाल आणि आम्हाला सुद्धा घडावं। हा सर्व योग घडून आणणार। नमस्कार, आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। आज गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात हा प्रोग्राम राबवण्यात आला आहे। आणि या प्रोग्रामच्या सत्रामध्ये या कार्यक्रमासाठी आलेले अतिथी आणि ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहिलं आहे। आपण त्या ठिकाणी विचारणार की मॅडमना हा जो कार्यक्रम कशा पद्धतीने अंमलात आणला आणि आपल्या माध्यमातून कशा विद्यार्थ्यांना आणि कुठल्या कुठल्या शाळेला आपण भेट दिली आहे, आपण सविस्तर काय सांगाल मॅडम? आता जो प्रोग्राम आहे आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून जो काही प्रोग्राम राबवला आहे याबद्दल आपलं काय मत आहे? सर, आजचा जो प्रोग्राम आहे तर प्रयास फाउंडेशनच्या सहकार्यातून आज आपण इथं घेत आहोत आणि गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या वतीने। तर हे सर्व जे साहित्य आहे तर आपल्याला प्रयास फाउंडेशन देते आणि त्याच्यामुळं तर मी पहिलं तर प्रयास फाउंडेशनचे आभार मानते की त्यांनी गुरु आनंद महिला प्रतिष्ठानावर एवढा विश्वास दाखवला आहे। आणि आज 16 वर्ष म्हणजे माझ्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं जे सामाजिक कार्य सुरू आहे तर त्याला 16 वर्ष झाली आहे। आणि 16 वर्षामध्ये आपण पहिल्यांदा तुमच्या तलवाडा या गावामध्ये आलेलो आहोत। आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की या ठिकाणी म्हणजे उर्दूचे विद्यार्थी आणि मराठी मीडियमचे विद्यार्थी हे एकाच जागेवर आहेत, म्हणजे त्याचा मला म्हणजे किती आनंद वाटला मी तर तुम्हाला सांगू शकत नाही। हा जो प्रोग्राम तुम्ही राबवत आहात, गेले 16 वर्षापासून तुमचा हा प्रोग्राम राबवत आहात, तुम्हाला काय वाटलं की आपण हा प्रोग्राम आपण कशा पद्धतीने राबवायला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सहकार्य करता येईल यावर आपलं काय मत असतं? सर, आता हे उपक्रम जे आहे तर हे सर्व आपले जे दानदाते आहेत
तर त्यांच्या माध्यमातून हे काम चालतं. कारण तुम्ही जरी ठरवलं आणि मी जरी ठरवलं की एकटीने करायचं तर हे बिलकुल शक्य होणार नाही. कारण हे ग्रुपचं काम असतं आणि प्रयास फाउंडेशन जसं आपल्याला मदत करतं तसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या तुम्ही आभारच मानते, त्यांचे तुम्ही ऋणीच आहे. पण भविष्यातही मी बीड जिल्ह्यातले जेवढे पण आपले बंधू आहेत, ज्या माझ्या माता भगिनी आहेत, तर मी त्या सगळ्यांना म्हणजे आवाहन करते की गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला तुम्ही मदत करा आणि त्या मदतीतून आपल्या जिल्ह्यात फार मोठं काम उभं राहू शकतं. या ठिकाणी मी हे सांगू इच्छिते. भविष्यामध्ये आपल्या संस्थेमार्फत जे काही नवनवीन योजना येणार आहेत त्या योजना तुम्ही गोरगरिबांच्या मुलांपर्यंत कशा पद्धतीत पोहोचवणार आहात, जेणेकरून एक तळागाळातला ग्रामीण भागाचा विद्यार्थी आपल्या माध्यमातून भविष्यामध्ये त्याचं उज्ज्वल भविष्य घडू शकतो, यावर आपलं काय मत आहे? सर आता बघा, माझं ह्या 16 वर्षात म्हणजे मला सामाजिक काम करताना अनेक गोष्टी माझ्या क्लिअर झालेल्या आहेत. कारण आपल्या ज्या चुका होतात तर त्या परत डबल आपण चुका नाही केल्या पाहिजे. आणि जसं तुम्ही मला विद्यार्थ्यांचं जर सांगतात तर माझ्याकडे जवळपास 350 विद्यार्थ्यांच्या किंवा 350 शाळेच्या माझ्याकडे याद्या आहेत आणि मागच्या 16 वर्षापासून मी हा उपक्रम करते. तर आता मला नक्की म्हणजे असं लक्षात येतं की कुठली शाळा गरजवंत आहे आणि आपण कुठल्या शाळेला मदत केली पाहिजे आणि शिक्षकांचाही तेवढाच पाठपुरावा असणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी सगळ्या शाळेमध्ये गरजवंतच असतात, पण ह्याच्यात मधला गृह कोण असतं तर ते शिक्षक असतात आणि शिक्षकांचाही तेवढा पाठपुरावा असणं गरजेचं आहे. आणि जशी आपल्याकडे मदत येते तर त्या पद्धतीने आपण ते ग्रुपवर टाकतो आणि मग त्यानंतर आपल्याला शिक्षक सगळे फॉलोअप घेतात आणि त्या पद्धतीने आपण या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त मदत पोहोचवण्याचं काम एक गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या वतीने करतो. धन्यवाद मॅडम. भविष्यामध्ये या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मोठा फायदा होणार आहे. आणि मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मॅडमला अशी विनंती करेन की आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून सहकार्य करावं आणि येणाऱ्या काळामध्ये अशा नवनवीन योजना आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात हीच अपेक्षा. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पात्रा बहुजन सैनिक महाराष्ट्र कॅमेरामॅन वाघमारेसोबत मी सुरेश गांधे, तलवाडा, बीड. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.